Hallelujah. Praise the Lord. So wonderful to be with you all. Please be seated. Okay. I'm not, I brought few things to you. काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. But I just want you to also think about, and I want to touch this area. When you have a disagreement with your parents, how to tackle? How do you tackle with your parents when it is disagreement? You know, ज्या वेळेला तुमचे आई वडील बरोबर तुमचे टस्सल होतात, how do you handle that? आकाश, शांत राहायचं आणि मग नंतर समजून सांगायचं. खोट आहे त्याचं. हाऊ डू यू डू दॅट? एनीबडी कॅन, कसं ज्यावेळेस तुमचं आई वडिलांबरोबर डिसएग्रीमेंट होतं, हाऊ डू यू हँडल दॅट? कारण हे चॅलेंजिंग आहे. काही काही आई वडील फार स्ट्रॉंग असतात. हाऊ डू हँडल विथ देम? त्यांच्यासाठी मी कसं हाताळायचं? इज इट ओके टू डिसॲग्री विथ देम? सी, मी तुम्हाला अगोदर सांगितलं, आपल्याला वचन असं सांगतं, प्रभूमध्ये असलेले आई वडील, ओके, प्रभूमध्ये, जर ते प्रभूमध्ये नाही आहेत किंवा त्यांना प्रभूची माहिती नाही आहे किंवा प्रभूमध्ये असून ते तुम्हाला प्रभूच्या बाहेरची गोष्ट करायला लावतात, त्यावेळेला तुम्ही त्याला डिसॲग्री जरूर करू शकता. थोडक्यात उदाहरण, तुम्हाला जर एखाद्या आई वडिलांनी सांगितलं खोटं बोलायला, तसं युजली कोणी सांगणार नाही, पण मी एक उदाहरण म्हणून सांगतो. ते मी अजून याच्याबद्दल अधिक काही वेगळे विचार करू शकता. ओके, त्यावेळेला तुम्ही त्यांच्याबरोबर डिसॲग्री झालात आणि होणं गरजेचं आहे. यू कॅनॉट ॲग्री विथ व्हॉट दे से, कारण देवा परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं, लबाड जीवा परमेश्वराला वीट आणणारी आहे. बरोबर? मग असं काही उदाहरणं तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला आई वडिलांनी सांगितलं नाही, तुम्ही चर्चला जायचं नाही, यू कॅनॉट गो टू चर्च, आणि मग नाही तर आई वडिलांची आज्ञा आहे, मग मी त्यांचा मान राखायला पाहिजे, पास्टरांनी मला शिकवलं, पण ते प्रभूमध्ये नाही आहेत. देवाचं वचन सांगतं, ह्या शेवटच्या काळामध्ये संगती करणं अधिक गरजेचं आहे. जर तुम्ही संगती नाही केली तर तुम्ही विश्वासात टिकून राहणार नाहीत. ही काही महत्वाच्या गोष्टी आहेत. मग प्रभूमध्ये तुमचं आज्ञा पालन करणं हे खूप गरजेचं आहे. प्रभूच्या गोष्टीमध्ये तुम्ही जीवन जगणं प्रियांनो खूप गरजेचं आहे आणि हे महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगतो, जग भयानक होत चाललेलं आहे. जगामध्ये इतकी भयंकर परिस्थिती की जी आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. मी ज्या काळामध्ये वाढलो आणि आता तुम्ही ज्या काळात वाढत आहात, हे एक विचित्रच जग आहे. आज जगामध्ये मुलांबरोबर रिलेशनशिपमध्ये किंवा आम्हाला पाहायला मिळतं ते लग्न करतात, मुलींबरोबर लग्न करतात आणि आज ते नॉर्मल मानलं जात आहे. बायबल त्याला नॉर्मल नाही म्हणत. बायबल त्याला भ्रष्ट मन म्हणतं, भ्रष्ट मन. आय वॉन्ट यू टू रीड वन वर्स, ओके, आणि प्रत्येकाने ते वाचावं, हे गरजेचं आहे. रोमकरासपत्राचा पहिला अध्याय 21, 22, 23 आणि 24 वचनं. रोमकरासपत्र याचा पहिला अध्याय
आणि 21व्या वचनापासून आपण सुरू करूया. Because although they knew God, they did not glorify him as God. त्यांना देव माहित होतं, पण त्यांनी देवाचं गौरव केलं नाही. देवाचं गौरव कधी होतं? ज्यावेळेस तुम्ही देवाचे आभार मानता तेव्हा देवाचं गौरव होतं. आणि तुम्ही सांगतो, तुम्ही जर सकाळी उठून देवाचे त्या दिवसासाठी आभार मानले नाही, तुम्ही त्यामध्येच एक बनता. यू आर पार्ट ऑफ दॅट. सो यू हॅव टू लर्न टू थँक गॉड. You have to glorify God. Who glorify God? बायबलचं वचन स्पष्ट सांगतात, आता ते काढून वाचू नका. स्तोत्र 50 वचन 23 मध्ये सांगितलेलं आहे, जे आभार रूपी प्रदर्शन करतात ते देवाचं गौरव करतात. म्हणजे सकाळी उठून दे बापा आजचा दिवस दिला, तुझे आभार मानतो. माझ्यासाठी वधस्तंभ दिला, तुझे आभार मानतो. तुझं रक्त दिलं, धन्यवाद. तुझा पवित्र आत्मा दिला, तुला धन्यवाद. तुझं वचन दिलं, तुला धन्यवाद. तुझ्या प्रेमाबद्दल जे तुम्हाला ज्या आभार रूपी यज्ञ करणं, देवाचं गौरव करणारा स्वभाव तुमचा असला पाहिजे. आणि हे लोक तसे नव्हते. वाचत जाऊया. Nor were they thankful, but became futile in their own thoughts. काय झालं त्यांच्या डोक्यामध्ये? फ्युटाईल, मूर्ख बनले. त्यांचे विचार मूर्खासारखे ते विचार करू लागले. बरं, पुढं. And their foolish hearts were darkened. आणि हे विचार मूर्ख झाले तर त्यांचं हृदय अंधारमय झालं. त्यांचे अंतःकरण. आणि हे तुम्हालाही होऊ शकतं. जर तुम्ही देवाचे आभार करणारे नसाल तर तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. तुम्ही चर्चमध्ये याल, नावापुरते, जन्मापासून ख्रिस्ती आहात. आई वडिलांना दाखवण्यासाठी तुम्ही येऊ शकता. पुढे वाचूया 22 वचन. Professing to be wise, they became fools. They become fools. फूल म्हणजे कोण? बायबलचं म्हणतो मूर्ख आपल्या मनात म्हणतो देव नाही. म्हणजे थोडक्यामध्ये मला कोणाला न्याय करायचा नाही. आजची पिढी जी आहे, तुम्ही जगात जा कुठेही, बरेचसे लोक अमेरिकेच्या लोकांना फॉलो करतात, युरोपच्या लोकांना फॉलो करतात, पण ते लोक देवाला मानत नाहीत. त्यांना फक्त स्टाईल माहित आहे, त्यांना बाकीच्या गोष्टी माहिती आहेत. पण त्यांना देवावर विश्वास नाही. मला पाहिजे तसं मी जीवन जगेन. आय डोंट केअर. मला समाजा सांगती काही घेणं देणं नाहीये. मला माझ्या आई वडिलांचा, मी कमवतो, मी खाईन, मी राहीन. सो दे बिकेम फूल. त्यांना देव परमेश्वराचं कंट्रोल नको आहे. ही रियालिटी तुम्हाला सांगतो प्रियांनो. पुढं. And changed the glory of incorruptible God into an image and made it like corruptible man. त्यांचं मूर्तीपूजा तिथून निर्माण झाली. त्यांनी माणसाची मूर्ती तयार केली, प्राण्याची मूर्ती तयार केली आणि म्हटले हेच देव आहे. अरे तुम्ही आणि मी देवाला निर्माण नाही करू शकत. देव इतका मोठा आहे की त्यांनी सूर्य निर्माण केलेला आहे. आम्ही देवाला कसं निर्माण करू शकतो? पण त्यांना त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांना समजत नाही आहे, कारण ते देवाचे आभार मानत नाही. पुढं. And birds and four-footed animals and creeping things. Therefore God also gave them up to uncleanness. आता त्यांना ह्या सर्व गोष्टीमुळे देवाने त्यांना अनक्लीननेस मध्ये नेलं. आता तुम्ही म्हणाल फक्त मूर्ती, बायबलचं वचन मूर्तीपूजा सांगत नाही की मूर्तीपूजा म्हणजे मूर्त्या बनवणं. बायबलचं वचन स्पष्ट सांगतं कलसेकराच्या पत्रामध्ये 2 अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये का 3 अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये की व्यभिचार, जार कर्म हे सर्व मूर्तीपूजा आहे. इट्स अ आयडल वर्शिप. बायबलचं वचन स्पष्ट सांगतं. तुम्हाला तिथं ते आयडल वर्शिप दिसतात नाही, पण दे वॉक इन टू दॅट. आणि मग ते करप्ट माइंड त्यांचे झाले. पुढे जाऊया. In the lusts of their heart to dishonor their bodies among themselves. They started dishonor their bodies among themselves. आणि काय करायला लागले ते? Who exchanged the truth of God for the lie and worshipped and served the creature rather than the creator who is blessed forever. Amen. आणि पुढे. For this reason God gave them up to vile passions. For even their women exchanged their natural use for what is against nature.
लिस्बिरिझम तिथं सुरू झालंय. आज त्याला फार मोठी गोष्ट देते. कितीतरी लोक ते घेऊन, कारण त्यांचं माइंड करप्ट झालेलं आहे, त्यांचं हार्ट डार्कन झालेलं आहे. देवानी ज्यावेळेस मानवाला बनवलं त्यावेळेस देवानी त्याला आदाम आणि हवा बनवलं. काय बनवलं? का आदाम आणि स्टीव बनवलं का ईव बनवलं? ॲडम अँड ईव का ॲडम अँड स्टीव? ईव, राईट. तुम्हाला माहित आहे का अमेरिकेमध्ये लहान लेकरांना ते सांगत नाही तो मुलगा आहे का मुलगी आहे म्हणून, आणि ते म्हणतात मोठा झाल्यावरती ठरवतील ते मुलगा आहे का. अरे मला एक गोष्ट सांगा बरं, हसण्याच्या सारखी गोष्ट नाही का ती? आपल्याकडं मुलगा झाला की पेढे वाटतो, मुलगी झाली की जिलेबी वाटतात. कशावरून ओळखता हो तुम्ही? काही त्याला काही सगळ्यांना माहिती आहे ना, पण आय डोंट नो. हे एवढे मूर्ख बनतात की त्यांनी आपल्या बॉडीला डिसऑनर करायला, आणि गॉड डझंट वॉन्ट यू टू डिसऑनर युअर बॉडी. 25वा वचन ना, 25th वर्स. 27. 20, give me 25th verse. What it is? Romans 1:25. Who exchanged the truth of God, देवाचं सत्य त्यांनी बदललं, for the lie, and worship, served creator. Okay, give me 26th. For this reason God gave them up in wild passion, for even their women exchanged the natural use of what is against the nature. Verse 27. Likewise also men, living the natural use of women, burn in their lust for one another, men with men committing what is shameful and receiving themselves the penalty of their error which was due. त्याचा परिणाम तुम्हाला माहिती आहे, HIV आणि एड्स याचा सुरुवात कुठून झाली? HIV आणि एड्स is the reason of these relationships. यामुळे ते निर्माण झालेले आहेत. आणि HIV काय झालेले लोक काही दिवस जगतात पण मृत्यू अटळ आहे. आय एम टेलिंग यू फ्रेंड्स, त्याचा परिणाम होतो. आणि हे जगामध्ये मान्य आहे, पण इन द किंगडम ऑफ गॉड, देवाच्या इच्छेमध्ये तुम्ही देवाच्या इच्छेने बोलवलेले लेकरं आहात. म्हणाल का, मी देवाच्या इच्छेने जन्म पावलो आहे. तुमचा जन्म देवाच्या इच्छेसाठी झालेला आहे. सो तुम्हाला तुमचे रिलेशनशिप हे महत्वाचे आहेत. तुम्ही कोणासंगती लग्न करावं ते देखील बायबलचं वचन आम्हाला सांगतं. आणि आय वॉन्ट टू टच दॅट. थोडंसं त्याला मला हात घालायचा आहे. करंथीकराच्या पत्रामध्ये आपण जाणार आहोत. ओके, कारण जीवनामध्ये कधीतरी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये 2 करंथीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 14 ते 16 वचनं, आणि थोडंसं तुमच्या मनाला विचारांना आव्हान देणार हे असणार आहे, पण गरजेचं आहे. ओके, याचा परिणाम काय होतो आम्हाला समजायला पाहिजे. Do not be unequally yoked together with unbelievers. For what fellowship has righteousness with lawlessness? And what communion has light with darkness? And what accord has Christ with Belial? Or what part has a believer with an unbeliever? And what agreement has the temple of God with idols? For you are the temple of the living God. As God has said, I dwell in them and walk among them. I will be their God and they shall be my people. अरे बा, Therefore, come. 16 पर्यंत लक्षात ठेवा प्रियांनो. अच्छा, therefore you come out of them, right? Verse 17. Therefore, come out from among them and be separate, says the Lord.
Do not touch what is unclean, and I will receive you. This is very challenging. Okay. I will be Can father. I marry a unbeliever? Is the question, and इथं हा आन्सर आहे. व्हेरी चॅलेंजिंग. तुम्हाला माहिती आहे का बायबलमध्ये सर्वात ज्ञानी व्यक्ती कोण होता? एनीबडी नोज? अदर दॅन जीसस, who was the? Do you know when he died, did he go to heaven or hell? त्यांनी नीतिसूत्राचं पुस्तक लिहिलं, त्यांनी उपदेशकाचं पुस्तक लिहिलं, त्यांनी गीतरत्नाचं पुस्तक लिहिलं. किंग सॉलोमन, राईट? ही वॉज द वाइजेस्ट पर्सन. किती वेळा देवाने त्याला दर्शन दिलं? 2दा. एकदा तर इतकं सामर्थ्य, मंदिर बांधल्यानंतर इतकं सामर्थ्य आलं की तिथलचे याजक तिथं उभं राहू शकले नाही. जेव्हा तो तरुण होता, देवाने त्याला विचारलं, तुला काय पाहिजे? तू माग, जे पाहिजे ते माग. तो म्हटला, मला विस्डम पाहिजे. दे म्हटलं, तू विस्डम मागितलं ना, त्याबरोबर मी तुला नाव देतो, तुला पैसा देतो आणि तुला शोहरत देतो. एव्हरीथिंग आय विल गिव्ह यू, एव्हरीथिंग, बिकॉज यू आस्क्ड विस्डम. कारण तू विस्डम मागितलं म्हणून. वाव. आणि ही वॉज द वाइजेस्ट पर्सन इन द बायबल. पण मग तुम्हाला माहित आहे का प्रियांनो, तो लग्न करायला लागला. त्यांनी 700 बायका केल्या. किती? आणि 300 उपपत्न्या, कॉन्क्युबाइन्स, 1000 बायका केल्या. त्यापैकी त्याची एक बायको म्हणजे मिसर देशाचा फारोची कन्या होती. सो ही मॅरिड फॉर व्हॉट? इट्स अ पॉलिटिक्स, राजकारण. चला, त्याची राजाबरोबरच त्याचं मी सोयरीक झालो की माझे रिलेशन त्याचे चांगले. ओके. विस्डम. पण हे विस्डम वरचं नव्हतं. ही मॅरिड so many women, they are not from Israelite. त्या स्त्रियांसंगती त्यांनी लग्न केलं आणि काय झालं? सी, बायबलचं वचन सांगतं, ज्यांनी देवाला पाहिलं, देवाची उपासना केली, ही वॉज वाइजेस्ट पर्सन. पण देर वॉज अ टाइम, एकदा असा वेळ आला, ही बिकेम ओल्ड, म्हातारा झाला. त्याच्या बायकांनी बाल माहितीये तुम्हाला? बाल देवत. मी उपदेश केलाय त्या बाल देवताबद्दल. बालाची उपासक ती होती. बालाची उपासक काय करायचे माहितीये? तांब्याचं मूर्ती असायची, तांब्याची. पोटामध्ये छिद्र असायचं. छिद्र म्हणजे जागा, आतमध्ये आग लावायचे आणि आपल्या पोटच्या पोरांना अर्पण म्हणून अर्पायचे. आणि हा बाबा शल्मोन, ज्याने जिवंत देवाला पाहिलं, तो त्या बालाच्या मंदिरामध्ये बसून त्या बालाची पूजा करायला लागला. कशामुळं? कारण त्याने चुकीचे लग्न, त्या बायकांना खुश करण्यासाठी त्याने इतका निर्णय केला. जेव्हा तो मेला, त्याला दावीदपुरात पुरलं नाही, त्याला दावीदपुराच्या बाहेर पुरलं, कारण देवाने त्याला स्वीकारलं नाही. प्रियांनो, ही रियालिटी आहे. मी जे तुम्हाला सांगत आहे हे पवित्र शास्त्रामधल्या गोष्टी सांगतो. तुम्ही म्हणाल नाही मी कोणा सांगती लग्न करू शकतो. लक्षात ठेवा, जीवनामध्ये कधी ना कधी वीकनेस तुम्हाला येणार आहे आणि त्या वीकनेस मध्ये तुम्ही नको त्या गोष्टीमध्ये घुसू शकता. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला ते पाहायला मिळतं. माझी इच्छा आहे तुम्ही आमोसचं पुस्तक 3रा अध्याय 3रं वचन वाचावं. आमोस 3:3. आमोस 3:3.
जर दोघ जण एक मत झाले नाही तर एकत्र कसे चालतील? Amos 3:3. Can two walk together unless they are agreed? तुम्ही म्हणणार की नाही, मला आज रविवारी चर्चची उपासना करायला जायचं, आय जस्ट वॉन्ट टू गो टू चर्च अँड वर्शिप माय लिव्हिंग गॉड. आणि तुमचा पार्टनर जो तुम्ही तसा निर्णय केला, तुला नाही मला आज क्रिकेट मॅच बघायला जायचंय आणि मी आज तिथं जाणार आहे. सो इट्स गोइंग टू बी व्हेरी टसल. तुम्हालाही क्रिकेट मॅच बघायला आवडेल, पण तुम्ही देवाला पहिलं स्थान देणार आहात. सो ही डिसाइड्स टू गो अँड समहाव यू आर पुल्ड अप देअर. आणि हळूहळू आता मी क्रिकेट मॅच म्हटलं, अजून दुसरं काही होऊ शकतं ते. इफ यू डोंट ऍग्री टुगेदर यू कॅनॉट वॉक टुगेदर, असं बायबलचं वचन सांगतं. बायबलमध्ये ह्या मिक्स्ड मॅरेजेस बद्दल खूप काही गोष्टी पाहायला मिळतात. का देवाने सांगितलं की तुम्ही अविश्वासणाऱ्यांबरोबर जडून विजोड होऊ नका? कारण अविश्वासणारे तुम्हाला पापामध्ये घेऊन जातील. निर्गमाचं पुस्तक याचा 34वा अध्याय, मी तुम्हाला वचनातून सांगणार आहे काही गोष्टी. बघा, निर्गमाचं पुस्तक याचा 34वा अध्याय आणि 16 वचन. निर्गमाचं पुस्तक याचा 34वा अध्याय आणि 16 वचन. And you take of his daughters for your sons. Exodus 34 verse किती? 16. हा. And you take of his daughters for your sons, and its daughters play the harlot with their gods, and make your sons play the harlot with their gods. इथं तो म्हणतो की ते जे विवाह आहे तुम्हाला पापामध्ये खेचणारे आहेत. सो इफ you decide to marry a unbeliever, a darkness, त्याला डार्कनेस म्हटले प्रियांनो. सी, यू हॅव टू अंडरस्टँड, जे येशू ख्रिस्ताला स्वीकारतात त्यांचा जन्म प्रकाशात झालेला आहे. दे आर इन द लाईट. And the person who is not born again, they are in the darkness. I'm a pastoring church for 32 years now, and I've seen this happening in the church. I've seen some girls getting married to unbeliever, and I've seen their struggle. मी त्यांचे जीवनामधले स्ट्रगल पाहिलेले आहेत. सुरुवातीला तो मुलगा म्हणतो, नाही तू जाऊ शकती चर्चला, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग ती येते चर्चला, तोही येतो तिच्या बरोबर. बाळ झालं की त्याच्या घरातून तिच्यावर प्रेशर, नाही आम्हाला आमच्याप्रमाणे गोष्टी करायच्या आहेत, आम्हाला बारसं करायचं आहे. आणि ती म्हणते नाही मला समर्पण करायचं आहे. आणि मग तिथं स्ट्रगल सुरू होतात, तिथं भांडण सुरू होतं, तिथं वाद सुरू होतात. आणि मग तिथं डिवोर्स झालेला मी पाहिलेला आहे. नाही मी नाही करू शकणार, मी नाही करणार. मग त्यांच्या आई वडिलांचं प्रेशर. प्रेम केलेलं होतं, they loved each other so much, but they at a certain point of time, मुलगी म्हणते नाही हे माझं बाळ आहे, मुलगा म्हणतो नाही हे माझीच आहे, मी त्याच्यावर अधिकार, माझ्या आई वडिलांच्या गोष्टी. इट वॉज व्हेरी टफ फ्रेंड्स. काही मुली आहेत, मला माहिती आहे एक मुलगी जी कॉम्प्रोमाइज करून जीवन जगते. पण मला स्पष्ट माहिती आहे की ज्यावेळेस ती देवासमोर उभं राहील, शी विल नॉट बी एबल टू आन्सर गॉड. व्हेरी चॅलेंजिंग परिस्थिती आहे प्रिया.
सो यू हॅव टू बी व्हेरी वाईज इनफ. हा जो निर्णय करताना पहा, यहोशुवाचं पुस्तक 23वा अध्याय 12 आणि 13 वचन. यहोशुवाचं पुस्तक याचा 23वा अध्याय 12 आणि 13 वचन. Or else, if indeed you do go back and cling to remnant of this nation, these that remain among you, and make marriages with them, and go into them, and they to you, know for certain that the Lord your God will no longer drive you out these nations from before you, but they shall be snares and traps to you, and scourges of your sides and thorns in your eyes, until you perish from this good land which the Lord your God has given you. देवाने तुम्हाला दिलेल्या वतनी देशामध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथं असलेल्या राष्ट्रांच्या मुलीबरोबर किंवा मुलांबरोबर तुम्ही लग्न केलं तर ते मुलं आणि मुली तुमच्या डोळ्यामध्ये टोचणाऱ्या काट्यासारख्या असतील, तुम्हाला त्रास देणारे असतील, आणि देव परमेश्वर तुम्हाला त्यातून हे वचन आहे, तुम्हाला देवाने दिलेलं अभिवचन तुम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून तुमच्यासाठी तुम्ही देवाकडे सी, वन ऑफ द व्हेरी इसेन्शियल थिंग दॅट यू शुड प्रे टू गॉड फॉर युअर लाईफ पार्टनर. तुमच्या जीवनसाथीसाठी तुम्ही प्रार्थना करायला पाहिजे. यू शुड प्रे टू गॉड की देवा मला माझ्या जीवनाचा, काही लोक प्रार्थना नाही करत, and that is the biggest problem. देवाने तुमच्या आमच्या प्रत्येकासाठी योग्य व्यक्ती ठेवलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला माहिती आहे देवाने ठेवलेला आहे. गॉड हॅज अ प्लॅन. फक्त ती व्यक्ती आम्हाला देवाने प्रगट करावी, ती विश्वासातली असली पाहिजे. तुम्हाला माहित आहे का यहोशुवाच्या काळामध्ये काय घडलं? तुम्हाला बालाम आणि बालाक माहित आहे का? बालाम आणि बालाक. ओके, यहोशुवा नाही, मोशे आणि सर्व इस्रायल राष्ट्र इतकं मोठं होतं आणि सर्व लोक घाबरले होते. बालाक नावाचा राजा होता आणि त्या राजाला त्यांना हरवायचं होतं. बालाम असा व्यक्ती होता ज्याला कोणाला तो शाप देत असे ती व्यक्ती शापित होत असे. बालाम हा संदेश होता, देव त्याला भेटायला येत असे. ज्याला कोणाला तो आशीर्वाद देसे तो आशीर्वादित होत असे. बालाम यहुदी नव्हता पण देवासंगतीचे संबंध होते. बालाक राजाने बालामाला बोलवलं आणि म्हटलं, माझी इच्छा आहे इस्रायल राष्ट्राला तू श्राप द्यावा. आणि बालामाने श्राप द्यायला जायचा निर्णय केला. पण तुम्हाला ती स्टोरी माहिती आहे. देव म्हणाला जाऊ नको, त्यांना मी आशीर्वादित केलेलं आहे, त्यांना कोणी श्राप देऊ शकत नाही. सगळं आम्ही आशीर्वादित आहे. ओ बोला ना, मी आशीर्वादित आहे. तुम्हाला कोणी श्राप देऊ शकत नाही प्रियांनो. पण हा गेला बालाम, त्यांनी श्राप द्यायला उभा राहिला पण तो त्यांना आशीर्वादच बोलला. आता आपल्याला वेळ नाहीये पण तुम्ही गणनाच्या 13व्या अध्यायामध्ये सगळं वाचू शकता. आता नका वाचू. यू रीड द स्टोरी देअर. आणि त्या स्टोरीमध्ये तो गेला आणि 3 वेळा तो शाप, पण दरवेळेस आशीर्वादच दिला. मग तो राजा चिडला, तो असं का केलं? मग ह्या बालामाने बालाकाला एक सल्ला दिला. फार फार अद्भुत सल्ला दिला, मी तुम्हाला सांगतो. तो असा सल्ला होता, बालामा तुझ्या राज्यांमधल्या सर्व सुंदर मुली तू निवडून घे. ही रियालिटी जे सांगतोय मी तुम्हाला. आणि त्यांना जिथं हे यांचं म्हणजे हे लोक आहेत त्या लोक जे राहतात त्यांच्या कडेवर त्यांना ठेव. हे पुरुष लोक त्या मुलींना पाहतील, त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि ते त्यांच्या संगती लग्न करतील.
आणि तसंच झालं. ही गोष्ट झाल्यामुळं त्या पूर्ण इस्रायल राष्ट्रामध्ये प्रियांनो मरी पसरली आणि इस्रायल राष्ट्रातले कितीतरी लोक मरण पावले. सरते शेवटी ही जी गोष्ट मोशेला आणि यहोशुआला ज्यांना कळाली त्यावेळेस एका तरुणाने जाऊन त्या एक जण जो यहुदी होता, इस्रायली होता, तंबूमध्ये त्या बाईला घेऊन आला होता. त्या दोघांना त्यांनी ठार मारलं आणि मग मोशेने किंवा यहोशुआने, मला वाटतं हे स्टोरी मोशेचीच आहे, हा, आणि मग त्यांनी देवाला अर्पण, मग ते हे बंद झालं, ती मरी बंद झाली. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. त्यामुळं हे निर्णय करताना जीवनामध्ये लग्नाचे निर्णय, लग्न होणार आहेत एक दिवस सर्वांचं आणि व्हावं ही आमची प्रार्थना आहे. पण तुम्ही पार्टनर शोधत असताना तुम्हाला निश्चितच विश्वासातले, प्रकाशातले पार्टनर शोधणं गरजेचं आहे आणि देवबाप ते तुम्हाला देणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एक सल्ला म्हणून. ज्या वेळेला तुम्ही जे काही योग्य वय तुमचं होईल लग्नाचं, आता तुम्ही छोटे वयामध्ये म्हणाल की चल मला ही पोरगी भेटली, छान दिसती, बरी दिसती, आता मी तिला सांगते, मैत्री करतो, सगळं जग करतं, पिक्चरमध्ये दाखवतात, काय मला फरक पडतो, नाही हा पोरगा चांगला दिसतो, मी त्याला सांगते मला तो आवडतो. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, योग्य वयामध्ये, सगळं म्हणा योग्य वय, there's a right time for everything. मला माहित नाही ते वय किती आहे आणि मी नाही सांगणार तुम्हाला त्या वयाबद्दल. ज्या वेळेला तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुमच्या आई वडिलांकडे जा किंवा माझ्याकडे या. लक्षात ठेवा, स्वतः निर्णय घेऊ नका प्लीज. मी तुम्हाला विनंती करतो, स्वतः निर्णय घेऊ नका. किती लोकांनी मोबाईल विकत घेतलेले जाऊन, 1, 2, 3, किती लोकांकडे मोबाईल आहे. तुमच्या आई वडिलांनी मोबाईल विकत घेतलेले बरेच आहेत. का बरं आई वडिलांनी मोबाईल विकत घेतले? बरं, किती लोकांनी मोबाईल विकत घेत असताना आई वडिलांचा सल्ला घेतला? 1, 2, 4, 5, 6, 7 आई वडिलांचा सल्ला घेतला, मित्राचा सल्ला घेतला, मैत्रिणीचा सल्ला घेतला, घेतला का? अरे मला मोबाईल घ्यायचा आहे, हा घेऊ का, काय वाटतं तुला, कसा आहे, हा कसा म्हणजे मला घ्यायचा तर मी अभिषेकला विचारतो, मला एवढं कळत नाही, अभिषेक असा डॅडी घे चांगला, त्याला जास्त माहिती आहे, हो की नाही? मला नाही माहिती. का बरं? मोबाईल किती दिवस राहणार माझ्या सांगते? किती दिवस? 5 वर्ष. 5 वर्षानंतर मी कदाचित, आता iPhone 17 आलाय. अरे नाही, 17 आलाय, 3 आहे. मी तुला सांगतो ना, मोस्ट थिन आयफोन, इट इज अ सर्वात थिन आयफोन आहे. सो 17 दे आर लॉन्चिंग इट नाव, iPhone 17. ओके, आयफोन मधला सर्वात थिन आयफोन आहे तो. सो किती दिवस टिकेल? ते घेण्यासाठी मी जर कोणाला विचारतो, माझ्या जीवनामध्ये माझ्या पत्नी बरोबर मी आता 32 वर्ष जगतोय आणि कदाचित 50 वर्ष मी जगेन. माझ्या मरेच्या शेवटापर्यंत मला तिच्याबरोबर जीवन जगायचंय आणि मला असं वाटतं का मी स्वतः माझा निर्णय स्वतः घेऊ शकतो.
हा, 4 लोकांना विचारायला नको का? माझ्या आई वडिलांना विचारायला नको का? माझ्या पालकाला विचारायला नको का? हा मी निर्णय करतो. माझ्या लिडर्सला विचारायला नको का? का मला वाटतं नाही मी स्वतः निर्णय करतो, आता मी तेवढा मोठा झालोय बस. आणि तो मोबाईल बंद झाला तर काय करणार? आणि ते जे रिलेशनशिप खोटं ठरलं तर काय करणार? मी तुम्हाला विनंती करतो, बी ओपन. तुमच्या हृदयासाठी ओपन. दे तुमच्यावर प्रेम करतो आणि आम्ही लीडर्स देखील तुमच्यावर प्रेम करतात. योग्य वेळामध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक वेळ असा आला, अभिषेकला म्हटलं आता अभिषेक यू शुड डेट. सारालाही सांगतो मी. सो दिस अ टाइम फॉर एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीचा समय आहे. पण प्रियांनो, ज्या वेळेला चुकीचे निर्णय घेतले जातात, गॉड गेट हर्ट्स, युअर लाईफ गेट हर्ट्स. तुमचं जीवन उद्ध्वस्त होतं. सो दिस इज माय रिक्वेस्ट ॲज अ पास्टर. मी तुम्हाला विनंती करतो, योग्य निर्णय घ्या. हालेलुया. मी तुम्हाला थोडे प्रश्न विचारायला संधी देऊ इच्छितो. एनी क्वेश्चन्स यू हॅव? आणि यू कॅन आस्क एनी क्वेश्चन. आजच्या शिक्षणामध्ये पहिलं शिक्षण, आताचं शिक्षण, मी परफेक्ट नाही आहे. इफ यू हॅव अ क्वेश्चन यू कॅन आस्क. एनीबडी हॅज अ, आणि डोंट वरी, आपण फॅमिली आहोत. Anybody has a question? जर आपण म्हणजे नाही का अनबिलिव्हर संगती जर लग्न केलं आणि जर आपण त्यांना कन्व्हिन्स केलं की आपण पण नाही का म्हणजे ते पण आपल्या ह्याच्यामध्ये सगळं नाही का कन्वर्ट करून घ्यायचं, नाहीतर ते पण देवाची आज्ञा पाळता येते, तर ती गोष्ट बरोबर आहे का नाही? सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की म्हणजे मी जो अनुभव घेतलेला आहे, मी जे पाहिलेलं आहे, लग्न झाल्यानंतर कोणीही बदलत नाही. त्यांचं हृदय कठोर होत असतं. सो यू हॅव टू रिअली प्रे. जर तुम्हाला खरंच कळतं, तुम्हाला फार पूर्वीपासून तुमचं कमिटमेंट त्यांना, तुमचं गॉस्पल त्यांना पूर्ण नीट काही लोक फक्त लग्न करून. तर माझा एक मी त्याला बाप्तिस्मा दिला. माझा मित्र आहे, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, विनायक काळे म्हणून. आम्ही दोघांनी एक्सप्रेस म्हणजे आम्ही सह्याद्री ट्रान्स सह्याद्री एक्सपिडिशन पूर्ण केलं. आम्ही 40 दिवस एकत्र चाललेलो आहोत, नाशिक पासून गोव्यापर्यंत. माझा फ्रेंड आहे तो. आणि त्यांनी एका मुलीबरोबर ख्रिस्ती बरोबर लग्न केलं आणि ते लग्न केलं. त्याला बाप्तिस्मा देताना पाण्यामध्ये मी उतरलो होतो. मी त्याला बाप्तिस्मा दिला. त्याचं नाव विनायक काळे. इज माय फ्रेंड. आम्ही एकत्र माउंटेनिअरिंग केलेलं आहे. पण त्यांनी फक्त बाप्तिस्मा घेतला, त्यानंतर तो चर्चला कधीच आला नाही. मागच्या काही दिवसापूर्वी त्याची पत्नी मला भेटली आणि शी वॉज क्राईंग. शी वॉज लिटरली क्राईंग. इट वॉज टफ टाइम. त्यावेळेला त्या प्रेमामध्ये तो काही करायला तयार राहिला. लक्षात ठेवा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, प्रेमामधला व्यक्ती गाडीच्या समोर देखील उडी मारल, ट्रेन समोर पण उडी मारतात. माहित आहे ना तुम्हाला? प्रेमी काही करू शकतात एक दुजे के लिए. नाही माहित का तुम्हाला? मला जुन्या काळातलं माहिती आहे, नव्या काळामध्ये मी काय ऐकले नाही ह्या गोष्टी. पण जर त्यांना कन्व्हिक्शन नाही आहे, त्यांना प्रभू माहीत नाही आहे, सो इट्स गोइंग टू बी डिफिकल्ट फॉर यू. हे माझे अनुभव तुम्हाला सांगितलं. ओके, जर त्यांना कन्व्हिक्शन, येस सर. रेनाल्ड, he is my son. Amen. मास्टर, जर
एज डिफरन्स कसं पाहिजे जर लग्न करायचं म्हणलं तर पोरीचं वय मोठा असेल आणि लहान असेल तर चालतं, म्हणजे करेक्ट दोघांचं एज किती पाहिजे? हा, दोन गोष्टी आहे बघा. तुम्हाला मी स्पष्ट आणि चांगला, व्हेरी नाईस क्वेश्चन यू आस्क्ड. तुम्हाला आवडो ना आवडो ही गोष्ट समजून घ्या. मुली मुलांपेक्षा लवकर प्रौढ होतात. त्यांना म्हणजे मुलांना मोठं व्हायला वेळ लागतो. मुली फार लवकर, त्याला काय म्हणता येईल, मॅच्युअर होतात. ही रियालिटी आहे. मुली फार लवकर मॅच्युअर होतात. सो मी असं म्हणेल की मुलगा वयाने मोठा असला तर मग ते दोघ जण एका मॅच्युर, कारण गर्ल्स ग्रो व्हेरी फास्ट आणि त्यांची मॅच्युरिटी लेवल जास्त. हे अभ्यास आहे, हा स्टडी आहे, हा सर्वे देखील आहे. सो इट विल बी गुड टू हॅव म्हणजे थोडंसं समजून घेण्यासाठी मुलीला आणि मुलगी तुमची पत्नी तुम्हाला समजण्यासाठी. माझा आणि रेचलच्या विवाहामध्ये वी आर 4 years डिफरन्स. आय एम नॉट सेईंग वी आर परफेक्ट, पण आमचं 4 year. पण मी म्हणेल की 3 वर्ष 2 वर्ष तरी तुम्ही वयाने मोठा असावं, दॅट इज बेटर. पण आय नो वन कपल, माझा बेस्ट फ्रेंड आहे संदीप जाधव, त्याची पत्नी त्याच्यापेक्षा वयाने 2 वर्षांनी मोठी आहे. ओके, 2-3 वर्षांनी मोठी आहे. बट स्टील दे आर डुईंग व्हेरी वेल. ओके, बट दे शुड बी इन द लॉर्ड and there should be some understanding. Okay, so I'm not saying that we are perfect example, पण ही मॅच्युरिटी रियालिटी आहे, मॅच्युरिटी आहे. ब्रायन पार्कर आणि त्याची पत्नी मिलिंडा, दे आर ऑल्सो डिफरंट. पास्टर रिचर्ड बोटा आणि त्यांची पत्नी सुझन बोटा, त्यांच्यामध्ये पण 5 वर्षाचा का 3-4 वर्षाचा फरक आहे. पास्टर सुझन वयाने मोठे आहेत, but they are doing good. So it's also we need understanding. आणि महत्वाचं म्हणजे लव्ह अँड सबमिशन, हे दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे. एनीबडी आणि एनी क्वेश्चन यू कॅन आस्क. ओके, चिठ्ठ्या द्यायच्या का? मुलींकडून काही प्रश्न? कदाचित तुमचा नसेल, दुसऱ्या कोणाचा असेल, विचारू शकता. इट्स ऑलवेज गुड टू आस्क क्वेश्चन्स. इट हेल्प्स. If they need, otherwise it will take long time. It's already 9:15. Yeah. Anyone want to ask question? Yes, Disha. Disha is my daughter. Praise Lord Church. Pastor, my question is, it's about a friend. So she is in love with a Hindu boy. Yeah. He's a believer, but he's a very good person. I know him. But now it's difficult for her to get out of it. How should I guide her that how now she has to get? Because he's all good in his behavior, his parent, his belief towards his idol. But now they're in such a love. Now she doesn't know how to get out of it. She wants to, but she doesn't know how. It's getting difficult for her. It's the most important thing, she has to understand her first love is Jesus Christ. Okay, if that is not the first love, and one of the thing, if she is in love, can she share gospel to him and tell him this is my life? Okay, so I know in our English service, English church, there is a girl who married a Hindu guy who was very good, absolutely good. Okay, and she was very good in faith. She was very good in faith. Until now, she is married for more than 10 years. She joined our church maybe now 8 to 10 years. Before that, she was in Mumbai.
and she came to Pune. They got married before this thing, okay? But it's so difficult, and that day she came and she was sharing her heart with us, with me and Rachel, and she was crying, and it was so difficult. See, at certain point, I had told you, okay, if that person doesn't change, now his mother and father wanted her children to grow into a different way. They doesn't want her to bring her children, and she's not bringing her children to church. She comes alone. It's so difficult. And that's why, see, in the future, see, atta tumhala kai vatnar nahi. Now everything is fine and everything is okay. But in the future, as you go, it's going to be challenge. आव्हान असणार आहे. Marriage मध्ये, विवाह मध्ये, हे raising the children, this is going to be a challenge. So right now I don't know how she should come, but I want her to have first place in her heart Jesus Christ. If she loves Jesus Christ, she has to take a strong stand, and maybe that's the way it should go. Anybody has answer for her? How to come out of the relationship which is not in a prakashacha relationship nahi hai. Ask God, देवापाला मागा. God, देव परमेश्वर मोशेला तांबड्या समुद्रातून, he will open the way and things will be different. Amen. But we will pray, and you should help her pray about it, how to come out it. But that is one of the area. It is challenging time. Anybody? नाही, मी तुम्ही मला प्रश्न विचारले, तुमच्या आई वडिलांना नाही सांगणार मी. So don't worry. Okay. Hey, anyway, thank you. Thank you, youths, for doing this. आणि मला असं वाटतं की मी काही गोष्टी तुमच्या संगती बोललेलो आहे, महत्त्वाच्या आहेत. सुरुवातीला मी शमशोनाच्या जीवनाबद्दल बोललो. डोंट फॉरगेट, यू आर अ चाइल्ड, आणि तुम्हाला डोळे दिसणारे आहेत, तुमचे डोळे फुटू नये म्हणून सांभाळा. लेट नॉट, don't lose the instruction of your father and discipline of your mother. They are God-given protection for your life. तुमच्या जीवनासाठी देवाने दिलेलं संरक्षण आहे, आणि ते आशीर्वाद आहेत तुमच्यासाठी. Your parents are the best and better friends of your life. तुमच्या जीवनासाठी. Do not forget this. Okay? Openly त्यांना गोष्टी सांगा. Okay? सेकंड सेशन मध्ये डिसिजन घेताना लक्षात ठेवा, हे जग मुलं मुली लग्न करतायत, हे भ्रष्ट मनाचे आहेत. बिकॉज देअर हार्ट हॅज बीन हार्डन and they are doing that, and we should not do that. Amen. आणि त्यानंतर प्रकाश आणि अंधारामध्ये आपण मेळ करत बसवता येणार नाही. थँक्यू. I'll pray for you. Okay. देव बापा, तुझ्या लेकरांना मी तुझी वचनं दिलेली आहेत. प्रभू येशू, आम्ही तुझ्याकडे विनंती करतो की तू त्यांच्या हृदयासंगती बोललेला आहेस, त्यांच्या जीवनासंगती प्रभू त्यांना कृपा दे. त्यांच्या जीवनात रोज तुझ्याबरोबर चालण्यास सहाय्य कर. पवित्र आत्म्या, तुझ्यावरच्या प्रेमामध्ये चालण्यास त्यांना सहाय्य कर. असे काही भाऊ आणि बहिणी आहेत बापा ह्या ठिकाणी, त्यांचं आता त्यांना जीवन साथीदार हवेत माझ्या देवा. लॉर्ड, आय प्रे त्यांच्या लाईफ पार्टनर्ससाठी माझ्या देवा, येशूच्या नावामध्ये ह्या दिवसामध्ये त्यांचे लाईफ पार्टनर्स त्यांना रिलीज कर. बाबा, हे यंग जनरेशन, छोटे लेकरं आहेत बाबा, त्यांची तयारी कर. ते तुझ्यावर प्रेम करतील, तुझ्याबरोबर चालतील आणि जगातल्या गोष्टीमध्ये ओढले जाणार नाहीत. तर बापा, ते तुझ्या अभिषेकामध्ये चालतील असं होऊ दे. त्यांना वाईटापासून राख, तुझं वचनात त्यांना राख. इन्स्ट्रक्शन बुक वाचण्यास, अभ्यास करण्यास त्यांना सहाय्य कर. प्रभू येशू, कृपा दे, सहाय्य कर.
येशूच्या नावामध्ये. आमेन. गॉड ब्लेस यू. थँक्यू सर्वांना.